स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. लोढा आमारा या गृहप्रकल्पात घर बुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जोरदार आंदोलन केले. नागरिकांनी लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरलेत. यामध्ये गरीब रिक्षा चालकांपासून ते छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. या नागरिकांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून भरले होते. मात्र बँकेकडून कर्ज मंजूर न झाल्यामुळे घरांची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र लोढा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. मनसेने प्रशासनाकडेही तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. या प्रकरणामुळे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक अडचण वाढली असून बिल्डरकडून त्वरित परतावा मिळावा अशी मागणी होत आहे. दलापूर येथील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा, गुन्ह्यांची उकल तात्काळ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावे यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले. ठाणे महापालिकेच्या 124 शाळांवर CCTVद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून यासाठी तब्बल 2,96 लाखांचा खर्च ठाणे महानगरपालिका करणार आहे. दरम्यान एकाच वेळी 28,000 विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, चिमुरड्या मुलींचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना शाळेतच घडू लागल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने शाळेत CCTV बसवणे अनिवार्य केले असून ज्या शाळेत या यंत्रणा नाहीत अशा शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत महापालिकेच्या शाळा सुरक्षित करण्याचा विचार केला आहे. अद्ययावत CCTV यंत्रणा बनवण्यासाठी पालिकेने निविदा काढले. विद्युत विभागाच्या मदतीने येत्या काही दिवसातच CCTV लावण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेच्या 77 इमारतीमध्ये 106 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा एकूण 129 शाळा आहेत. या शाळेत तब्बल 977 CCTV बसवण्यात येणार आहेत. शाळेतील सर्व CCTVचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून केले जाणार आहे. टेंभी नाका येथील जैन मंदिरातून आज महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीचा भव्य शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. भगवान महावीर यांची 2551वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त जैन समाज बांधवांची 24 महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. गेल्या 4 वर्षापासून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये हे महासंघ सहभागी होणाऱ्या 24 महासंघाचा समावेश असतो. तसेच भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथात स्थापना करून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा, लेझिम पथक, पारंपरिक पोशाखातील बालक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले की भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा आणि सत्याचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजात शांतता, सहिष्णुता आणि सद्भावना वाढवण्यासाठी महावीरांचे विचार मार्गदर्शक ठरतात असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, जैन समाजाचे अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक ठाणेकरांसाठी आकर्षण ठरली. यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, खासदार नरेश म्हस्के सह जैन समाज बांधव, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध.
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. यूट्यूबवरून रिक्षाचे स्विच कसे तोडायचे याची माहिती घेऊन रिक्षासह दुचाकी चोरणाऱ्या एका उच्च शिक्षित व्यक्तीसह नौपाडा पोलिसांनी अटक केली. पत्नी सोडून गेल्याने हा आरोपी नशेच्या आहारी गेला आणि नशा करण्यासाठी आवश्यक खर्च भागवण्याकरिता तो वाहन चोरीकडे वळल्याची माहिती समोर आली. आरोपीकडून 4 रिक्षा, 1 दुचाकी आणि रोकड जप्त करण्यात आले असून आरोपीच्या चौकशीमध्ये 7 चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश आले. नौपाडा परिसरातून एक रिक्षा चोरीला गेल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यांनी सुमारे 70 ते 80 CCTV कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणानंतर शबाब हुसेन, नायब हुसेन, रिझवी सय्यद याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची बाब स्पष्ट झाली. मुंब्र्यात राहणारा शबाब पुन्हा नौपाड्यामध्ये चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनंतर भांगे यांच्या पथकाने 5 पकडी परिसरात सापळा लावून त्याला अटक केली. चौकशीमध्ये आरोपीने ठाणे शहरात वाहन चोरीसह अन्य चोरीचे गुन्हे केल्याची बाब उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्यातील 5, राबोडी आणि वाघेश्वर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 अशा एकूण 7 गुन्ह्याची उकल पोलिसांना करण्यात यश आले. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेचे कौतुक करण्यासाठी 9 एप्रिल रोजी बीजे हायस्कूल सभागृहात विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. दिशा प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या स्पर्धा परीक्षामार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी काम केले जाते. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 30 जागांपैकी 23 विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा पात्र आहेत. ही मोलाची बाब आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी संपादित केली. त्यांच्या या यशाचा सन्मान करण्यात आला असून शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने यश संपादित केले त्याच पद्धतीने इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवावा. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती मिळवलेल्या सर्व विद्यार्थी तसेच शाळेचे अभिनंदन आणि पुढील वर्ष जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.